नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. छायाचित्रकार उमेश होसूर यांचे बेळगाव येथील एका लग्न मंडपातून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचे फोटो काढून ब्लॅकमेल करत असलेल्या फोटोग्राफरचे अपहरण करून त्याच्यावर हल्ला करणाऱ्या 8 जणांना माळ मारुती पोलिसांनी अटक केली आहे. बैलहोंगल तालुक्यातील मुरकीबावी गावचा उमेश होसूर हा फोटोग्राफर अपहरणाच्या घटनेचा शिकार झाला. याबाबत तक्रार दाखल करून माळ मारुती पोलिसांनी कारवाई केली. पोलीस आयुक्त येडा मार्टिन यांनी पत्रकारांशी बोलताना गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. अपहरण करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. 2 दिवसांपूर्वी बेळगावमधील केपीटीसीएल हॉलमध्ये परिसरात घटना घडली होती. घडलेल्या प्रकारानंतर उमेशने बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले आणि त्यानंतर माळ मारुती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे अपहरण सूड भावनेतून केल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. या प्रकरणामध्ये 8 जणांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. मटका अड्डा चालवणाऱ्या माफियांना अवैध धंदे बंद करण्याची शपथ देऊन पोलिसांनी संविधान दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन भारतभर साजरा केला जातो. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका आणि चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून बेळगाव पोलीस आयुक्त येडा मार्टिन यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या रक्षणार्थ शपथ घेण्यात आली. कर्नाटक राज्यामध्ये बहुसंख्येने राहणाऱ्या पंचमसाली लिंगायत समाजाने आरक्षणातील बदलासंदर्भात केलेली मागणी आता जोर धरू लागली आहे. पंचमसाली लिंगायत ही कर्नाटकमधील लिंगायत समाजातील पोटजात आहे. आपली पोटजात इतर मागासवर्गीयांमधील 2A श्रेणीमध्ये समाविष्ट व्हावी अशी मागणी पंचमसाली लिंगायतांकडून गेल्या 3 वर्षांपासून केली जात आहे. मात्र या जातीचा समावेश ओबीसीमध्ये करून आपल्याला 2A श्रेणीनुसार 15% आरक्षण मिळू द्यावे अशी पंचमसाली समाजाची मागणी आहे. यासाठी बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सुवर्णसौधला घेराव घालणार असल्याची माहिती देण्यात आली. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत मृत्युंजय महास्वामींनी ही माहिती दिली. डिसेंबरपासून बेळगाव येथे कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावाही आयोजित करण्यात आलाय. मात्र या महामेळाव्याला पोलिसांची परवानगी मिळो अगर ना मिळो हा महामेळावा होणारच असा निर्णय आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आला. टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर एकीकरण समितीचा हा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी बेळगाव शहर, तालुका, खानापूर परिसरात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेतनवाढ, थकबाकी जमा करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्य मार्ग परिवहन कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतलाय. 9 डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनावेळी केएसआरटीसीच्या 4ही विभागातील कर्मचारी आंदोलन करणार आहेत. गेल्या जानेवारीपासून वेतनवाढ मिळणार असल्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं, पण डिसेंबर महिना आला तरी वेतनवाढ काही मिळाली नाही. 28 महिन्यांची थकबाकी सरकारकडून मंजूर झालेली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेकदा सरकारकडे मागणी करण्यात आली, पण दरवेळी दुर्लक्ष करण्यात आले. निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची रक्कम मिळालेली नाही. एकूण 1787 कोटींची थकबाकी आहे. 5000 कोटी रुपयांची ग्रॅच्युइटीची रक्कम मंजूर झालेली नाही. त्यामुळे कर्मचारी संतप्त झालेत. सरकारला इशारा देण्यासाठी काही दिवसांपूर्वी परिवहन कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या संयुक्त कृती समितीने बैठक घेऊन आता होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात बेमुदत आंदोलन छेडले जाणार आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने मराठी प्राथमिक शाळा मन्नूर येथे साक्षरता जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी हातामध्ये साक्षरतेचे फलक घेऊन जनजागृती रॅलीने सुरुवात केली आणि शिवाजी चौकात रॅलीची सांगता झाली. आरसीबी दर्पणच्या अध्यक्षा रुपाली जनाज यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि साक्षरता जागृती मोहिमेचा उद्देश सांगितला. RM चौगुले यांनी मेळाव्याला संबोधित करून साक्षरतेचे महत्त्व सांगितले.
शेवटी शालेय विद्यार्थ्यांच्या छोट्या रोड स्किटने या मोहिमेचा समारोप झाला. साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी डॉक्टर स्मृती प्रधान यांनी प्रयत्न केले. मोहिमेसाठी मन्नूर मराठी प्राथमिक शाळेचे विश्वस्त, शाळेचे मुख्याध्यापक, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, आरसीबी दर्पण सदस्य तसेच मन्नूर गावातील लोक उपस्थित होते. एमओसी शाळेच्या शिक्षिका राजश्री चिगरे यांनी केले आणि कार्यक्रम अतिशय सुरळीतपणे हाताळला. बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक 21च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार गंगाराम गणपती भुसगोळ यांनी बाजी मारली. काँग्रेसच्या उमेदवार भारती मरडी यांना 345 तर अपक्ष उमेदवार गंगाराम भुसगोळ यांना 448 मते पडली. गंगाराम गणपती भुसगोळ यांनी काँग्रेसच्या भारती जितेंद्र मरडी यांचा 130 मतांनी दारुण पराभव करून आपला विजय निश्चित केला. यावेळी नूतन विजयी उमेदवार भुसगोळ यांचे नगराध्यक्ष सीमा हतनुरी व उपनगराध्यक्ष विकी कोळीसह नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून अभिनंदन केले. राजवाडा कंपाऊंड वडगाव येथील श्री ज्ञानेश्वर मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 27 व गुरुवार दिनांक 28 रोजी कार्यक्रम होणार असून कार्तिक वद्य त्रयोदशीला माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपला संजीवन समाधी दिन निश्चित केला आहे. या निमित्त वडगाव येथे या सोहळ्याचे आयोजन केले असून बुधवारी सकाळी 8 वाजता हरिपाठ व आरतीने या समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. सायंकाळी 6 ते 7 पर्यंत सामुदायिक नामजपयज्ञ आणि 7:30 ते रात्री 9:30 या वेळेमध्ये सांप्रदायिक भजन कार्यक्रम होणार आहे. काकड आरती, ज्ञानेश्वर माऊली मूर्ती अभिषेक, हरिपाठ व पसायदान आणि आरती, ज्ञानेश्वरी अध्याय, सामुदायिक पारायण, पुष्पवृष्टी आणि महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. बेळगाव शहरातील अनेक शाळेमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापकांसह आमंत्रित पाहुणे, शिक्षक उपस्थित होते. यावेळी 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ देण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तसेच आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगारांनी संयुक्त आंदोलन कर्नाटक बेंगलोरच्या बेळगाव जिल्हा समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य इशारा मोर्चा काढून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. संयुक्त आंदोलन कर्नाटक बेंगलोरच्या बेळगाव जिल्हा समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या आजच्या मोर्चात शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. देशभरातील 500 जिल्ह्यांच्या केंद्राच्या ठिकाणी इशारा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बेळगाव जिल्हा समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून शेतकरी आणि कामगारांच्या मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. आमच्या या मागण्यांची येत्या 3 महिन्यात पूर्तता झाली नाही तर उग्र आंदोलन हाती घेतले जाईल अशा आशयाच्या तपशिलासह विविध 20 मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करत शहरात काढण्यात आलेल्या या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सांगता झाली. खानापूर तालुक्यातील बाचोळी गाव परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत एका इसबाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध खानापूर पोलीस करत आहेत. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून सदर अनोळखी व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास खानापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन खानापूर पोलीस स्थानकाचे PI मंजुनाथ नाईक यांनी केलं आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.